नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल शॉप विथ निशामध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी शॉपिंग केलेली नाहीये, म्हणजे मी व्हिडिओ काढून झालेला आहे रेडी टू वेअर साडीचा. तोही अपलोड होईलच. पण म्हटलं चला मी अजून एक व्हिडिओ काढते माझा आनंदाचा, कारण माझे 100 प्लस सबस्क्रायबर झालेले आहेत. ऑलमोस्ट 334 झालेले आहेत. तर मी म्हटलं की चला माझा प्रवास थोडासा तुम्हाला सांगते आणि त्याचबरोबर ही आनंदाची बातमी मीही देते. तुम्ही मला छान सपोर्ट करत आहात, कमेंट करत आहात, त्याच्यासाठी खूप मनापासून धन्यवाद. कारण की प्रत्येक यूट्यूबरचं स्वप्न असतं की आपला व्हिडिओ असं छान चालत राहावा, छान ग्रोथ व्हावी, सबस्क्रायबर्स वाढत राहावेत. कारण की जेव्हा आपण प्रोफेशन म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी जेव्हा YouTubeवरती येतो की हो बाबा मला आता करायचंच आहे असं. आणि जेव्हा आपले सबस्क्रायबर्स वाढत नाहीत किंवा व्ह्यूज वाढत नाहीत, ते डिप्रेशन म्हणजे आपल्याला खूपच सतत ते बघत राहतो की हो आता वाढतील, नंतर वाढतील. थोडंसं खूप प्रेशर येते की हो बाबा आपण एवढे कष्ट करतोय तरी पण आपले सबस्क्रायबर्स का वाढत नाहीयेत हे ते. पण टचवूड, कारण मी जेव्हापासून YouTubeचं चॅनल सुरू केलं तेव्हापासून माझे छान व्ह्यूजही येत होते आणि सबस्क्राईबही हळू-हळू वाढत आहे. त्याच्यासाठी तुमचेच खूप धन्यवाद. तर मी हा प्रवास कसा सुरू केला? तर मी हा प्रवास म्हणजे असंच मी म्हणाले, की मी जॉब नाही करू शकत कारण की माझी छोटी मुलगी आहे. म्हणजे मी जॉब करायला गेली होती, पण ते काही कारणास्तव मी बंद केलं. मग त्याच्यापुढे काय करू? कारण की छोटी मुलगी आहे. तिला बघता-बघता मला जॉबही करायचा म्हणजे काहीतरी अर्निंग पण स्टार्ट करायची आहे. तर म्हणलं चला आता YouTube चॅनल स्टार्ट करू. त्यामुळे मी जेव्हा केलं तेव्हा मनात कुठे ना कुठे येत होतं, की बाबा मला लोक काय म्हणतील, माझे फ्रेंड्स काय म्हणतील, काय करतीये ही, हे, ते. असं मनात चालू होतं कुठे ना कुठे. पण म्हटलं नको. लोक लोकं तर बोलतच राहतील, त्यापेक्षा काहीतरी स्टार्ट करा. कारण की मी जेव्हा काढायला सुरुवात केली, तेव्हा मी म्हणजे माझा प्लॅन फिक्स होता, की मी हे करेल म्हणून. त्यामुळे मी Mishoवर किंवा म्हणजे मी जे काही शॉपिंग करेल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे आणि तो तुम्हाला आवडतही आहे. पण मग तसेच म्हणजे मला असं वाटतं, की गृहिणींनी म्हणा किंवा जे मुली आहेत, बायका आहेत, ज्या बाहेर जाऊन जॉब करू शकत नाहीत, तर मी तुम्हाला म्हणेल, की तुम्ही प्लीज म्हणजे YouTubeमध्ये या, अर्निंग करा. कोणाचाही विचार करू नका, की ते काय म्हणतील, काय नाही. मागे तर बोलतच राहतात, पुढेही बोलले तरी काहीही हे करू नका. लोकं हसतात, हसू द्या. कारण की पहिल्यांदा जेव्हा आपण व्हिडिओ काढतो, तेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स तर नक्कीच नसतो. म्हणजे मला तर अजूनही नाही, की मी कशी बोलेल, कशी काय. कारण की आपल्याला माहिती असतं, की जेव्हा आपण अपलोड करेल, तेव्हा खूप सारी लोकं आपल्याला बघत असतात. ते आपल्याला कसे जज करतात. त्यांना पण माहिती असतं, की ही नवीन-नवीन आहे, थोडीशी फंबल करेलच. नंतरून म्हणजे तो सवयीचा भाग असतो, की हळू आपण अ, म्हणजे रुळत जातो आणि ते मग आपल्याला यूज्ड टू होतो, तेव्हा आपण बोलू लागतो नीट, असं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे तुमच्या अंगात कला असेल ते तुम्ही म्हणजे कोण किचनमध्ये या, व्लॉग्स काढा किंवा माझ्यासारखे हे म्हणजे शॉपिंग दाखवा, बाहेरचं रुटीन दाखवा, काहीही दाखवा. पण काहीतरी सुरुवात म्हणून म्हणजे ज्यांच्यामध्ये इच्छा आहे, की आपण करावी, या लोकांनी प्लीज करा. म्हणजे असं लोकांचा विचार करू नका, मला हे काय बोलेल, ते काय बोलेल, मला हसेल, हे ते. म्हणजे नवऱ्याचा सपोर्ट, मला तरी माझ्या नवऱ्याचा पूर्ण सपोर्ट होता, की "नाही तू कर, बिंदास कर." हसले तर हसले, जमलं तर जमलं. असं त्यांनी कधीच मला केलं नाही, की नको करूस, म्हणजे लोक काय म्हणतील, हे ते. तसं तुम्हालाही असेल तर तुम्ही प्लीज इथं या. आणि म्हणजे मी पूर्ण स्टोरी तर तुम्हाला नंतर सांगेलच, की मी कशी आले, काय आले. पण आता एवढंच सांगते, की तुम्हीही या म्हणून. 100 सबस्क्रायबर्स माझे कंप्लीट झाले. मी ते कसे केले तुम्हाला सांगते. मी एक म्हणजे साड्या मागवते किंवा काही माझी शॉपिंग आहे ती मागवते. एक पूर्ण व्हिडिओ काढते. म्हणजे फुल व्हिडिओ काढते. तो असतो माझा 7, 9, 10 मिनिटाचा काहीही असेल. तो पूर्ण साडी दाखवण्याचा असतो. परत त्याच साड्यांचं मी शॉर्ट्स तयार करते. त्या शॉर्ट्स मी मग एक साडीचा व्हिडिओ पूर्ण टाकला, की नंतरून एक शॉर्ट्स टाकत जाते. त्याच्यामध्ये माझे 4 ते 5 दिवस जातात. म्हणजे मी एकही
याच्यामध्ये शॉर्ट्समध्ये किंवा एकही ह्याच्यामध्ये गॅप ठेवत नाही. म्हणजे माझा रोज व्हिडिओ अपलोड होत जातो. त्याच्यामुळे YouTube ही यांना पण वाटतं, की बाबा हां, ही रोज करतीये म्हणजे हिला करायचं आहे, काहीतरी जिज्ञासा आहे हिच्यामध्ये म्हणून करते. त्याच्यामुळे तेही आपलं व्हिडिओ प्रमोट करतात किंवा जास्त व्ह्यूज येण्यासाठी ते दाखवतात. त्यामुळे हे चालतं. त्यामुळे कधीही असं नका करू, की तुम्ही एक व्हिडिओ काढलाय, दुसरा व्हिडिओ 15 दिवसांनी काढताय, तिसरा व्हिडिओ महिन्यानी टाकताय. असं नका करू. रोज किंवा तुमचा 1 दिवस ठरवा, आठवड्यातून 3 दिवस ठरवा, आठवड्यातून 4 दिवस ठरवा किंवा रोज एक टाका. पण असं म्हणजे खूप गॅप ठेवू नका. आणि मी तुम्हाला 3 ते 4 टाईम सांगते, की सकाळी तुम्ही 8 वाजता पण टाकू शकता. तोही टाईम खूप चांगला आहे. म्हणजे लोक उठतात किंवा वॉशरूममध्ये जाऊन, बाथरूममध्ये कोणाला टॉयलेटमध्ये जाऊन हॅबिट असते, की मोबाईल घेऊन स्क्रोल करत बसा किंवा उठल्या-उठल्या 5-10 मिनिटं पण झोपून बाबा थोडासा वेळ मोबाईल बघते, मग उठून आपल्या रुटीनला लागते. असंही होतं. त्याच्यामुळे मग तेव्हा पण तुमचा व्हिडिओ जास्त बघितला जातो. कारण की हा टाईम खरं तर मी याच्यावरती व्हिडिओ टाकलेले आहेत या टाईमावरती. खरंच चांगला रिस्पॉन्स आला मला. परत मी म्हटलं, की दिवसभरातून कोणते टाईम म्हणजे माझ्या व्हिडिओसाठी चांगले असतील, मी तेही बघितले. त्यामुळे मी तुम्हाला 4-5 टाईम सांगते. मी 1 वाजता पण व्हिडिओ टाकला. तो पण खरंच टाईम छान आहे. त्याच्यावरती पण मला चांगला रिस्पॉन्स भेटला. 1 वाजता असं जे ऑफिसमध्ये वगैरे जाणारे असतात किंवा जे हाऊसवाईफ पण असतात, ते पण कसे 1 वाजता रिलॅक्स होतात मुलांना शाळेत सोडून किंवा जे ऑफिसला जातात ते 1-1:30च्या दरम्यान त्यांचा लंच टाईम असतो. त्यामुळे पण ते तेव्हा सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो. त्यावेळेस पण तुमचा व्हिडिओ खूपच अ, हे करण्याची, ऐक घेण्याची वेळ असते. त्यामुळे तुम्ही त्यावेळेस पण टाकू शकता. 4 वाजता टाकू शकता आणि रात्री 7 ते 8च्या दरम्यान टाकू शकता. मी तुम्हाला हे 3 ते 4 टाईम सांगितलेले आहेत. या 3 ते 4ही टाईममध्ये मी टाकून बघितलेले आहे आणि 3 ते 4 टाईम खरंच चांगले आहेत आणि माझे प्रत्येक व्हिडिओ ह्याच टायमिंगला मी जे तुम्हाला सिलेक्टिव्ह सांगितलं आहे, त्याच टायमिंगला टाकल्यामुळे माझे 1.7K, 1.4K असे व्हिडिओ चालत आहेत. टचवूड म्हणजे ते अजूनही स्टॉप नाही, ते चालतच आहेत. त्यामुळे तुम्हाला मी टायमिंग हा खूप चांगला आहे. त्यामुळे मी तुम्हाला परत एकदा सांगेन, कोणाचाही विचार करू नका. तुम्ही प्रामाणिकपणे या YouTubeवरती काम करायला सुरुवात करा. हो, वेळ लागेल. 400 अवर्स 4000 अवर्स असतात, 1000 सबस्क्रायबर्स असतात. तो वेळ लागेल आपल्याला तेवढं अचीव्ह करायला, पण ते होतं. असं नाही की तुम्ही असं नका करू, की बाबा 80 व्हिडिओ झाले म्हणजे मी असं ऐकलं आहे, की 150 ते 80 ते 150 व्हिडिओज तुम्ही टाका. त्याच्यावरती तुमचा रिस्पॉन्स कसा येतोय बघा. म्हणजे तोपर्यंत तुम्ही असं हे नका करू, की बाबा मी एवढे व्हिडिओ टाकते, 40-50 झाले मी व्हिडिओ टाकलेत, पण त्याच्यावरती अजून मला छान रिस्पॉन्स नाही आला. तर ठीक आहे, पण तुमचा रिस्पॉन्स असा हळू-हळू व्ह्यूज म्हणजे 10-12, 10-12 किंवा सबस्क्रायबर्स पण 10-12 जरी वाढत असतील तरी चांगलं आहे. ग्रोथ व्हायला थोडीशी वेळ लागते, पण ग्रोथ होते ही नक्की. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ टाकायला आणखी सुरुवात करा आणि तुमचं प्रामाणिकपणे काम करा. तुम्हाला YouTube खरंच सक्सेस देईल म्हणून. आणि मलाही तुम्ही द्या. माझे अजून 1000 सबस्क्रायबर झालेले नाहीत. वॉच अवर्स पण कंप्लीट झालेले नाहीयेत. पण ते होतील ही माझी अपेक्षा आहे. तुम्ही मला, ज्यांना पण माझा हा आत्ताचा व्हिडिओ खूप आवडला असेल, मी म्हणजे 500 आणि 1000 सबस्क्रायबर झाल्यावरती पण अजून व्हिडिओ आणणार आहे आणि ते कसे मी कंप्लीट केले हेही सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही मला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, ज्यांना आत्ता मी जे सांगितलंय ते खरंच मनापासून आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. धन्यवाद. बाय.